आडाळी अवघ्या 608 लोकसंख्येचं एक गाव. गावचं क्षेत्रफळ देखील अवघं 660 हेक्टर. परंतु या लहानशा गावानं गेल्या काही एक वर्षात एक नवीन ओळख निर्माण केली आहे. कोकणातील जनता प्रकल्पांना विरोध करते असा जो काही समज आहे त्याला छेद देणारी भूमिका येथील ग्रामस्थांनी 10 वर्षापूर्वी घेतली. ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे 10 वर्षापूर्वी MIDC मंजूर झाले. मात्र युवा सरपंच पराग गावकर आणि सहकाऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज उद्योग आढाळीत येत आहेत. त्यामुळे गावाला उद्योग ग्राम अशी नवीन ओळख मिळते. फार पूर्वीपासून आडाळी एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध, विषाचं अमृत करणारी देवी म्हणून आजही इथल्या ग्रामदैवत माऊलीबद्दल श्रद्धाभाव कायम आहे. याच ख्यातीमुळे प्रसिद्ध असलेल्या माऊली पंचायत देवस्थानला अलीकडेच शासनाचा क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. त्यामुळे शासनाच्या अनुदानातून आणि लोकसहभागातून येथील मंदिर परिसर सुशोभित होतोय. आता युवा सरपंच पराग गावकर यांचे कल्पक आणि कष्टाळू नेतृत्व, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सक्रिय साथ, ग्रामस्थांची एकजूट आणि गावच्या विकासासाठी अतुलनीय सहकार्य यामुळे आडाळी गाव विकासाच्या नव्या टप्प्यावर उभा आहे. अशातच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानानं तर या गावच्या विकासाला जणू बूस्टर डोसच दिलाय. अभियान काळातील लोकसहभाग ही गावची जमेची बाजू ठरली आहे. अभियानाची सुरुवातच श्रमदानानं झाली आणि वनराई बंधारे बांधून येथील ग्रामस्थांनी अभियानाचा श्री गणेशा केला. कडशी नदीसह काही लहान ओढ्यांवर बंधारे बांधल्यामुळे जलसंधारणाला श्रमदानाची जोड मिळाली आणि गाव चारही बाजूनं जणू पाणीदार झाला. दर रविवारी श्रमदान करताना महिला तरुणांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. अलीकडच्या काळात लोप पावत चाललेली श्रमदान संस्कृतीची नव्यानं रुजवात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जणू निमित्तच ठरल्याचं दिसून आलं. प्लास्टिक ही पर्यावरणासाठी मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर पूर्ण बंद व्हावा, प्लास्टिक कचऱ्याचं संकलन होऊन त्याच्यावर प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतलाय. एकल प्लास्टिक बंदी लागू करण्यासाठी ग्रामसभेत ठराव झाला. मात्र ग्रामस्थांना एकल प्लास्टिकच्या बंदीबद्दल जागरूक करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. गावात प्लास्टिक पिकअप डे साजरा करत गावातील प्लास्टिक कचरा संकलनाची मोहीम हाती घेतली. बदल चाल तुझी नव्या उद्याची घेऊ नको तू माघार आता, सांगतिया माती उरत पाहू पेरून आशा एकतिला मोती. रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू. यावेळी श्रमदान करून 70हून अधिक कोण्या विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा एकाच दिवशी गोळा केला. त्या दिवशी प्लास्टिक बंदी उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, गावातील प्लास्टिक कचरा संकलनासाठी रस्त्याच्या दुतर्फा कचरा कुंड्या ठेवणं, सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता दूत नियुक्ती असे उपक्रम राबवले. त्यामुळेच गेल्या काही काळातील गावातील ग्रामस्थात प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जागरूकता येते. हे या अभियानाचं यश आहे. सार्वजनिक स्वच्छतेसोबतच घराच्या परिसरातील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतलाय. सांडपाणी व्यवस्थापनाला ग्रामपंचायतीनं महत्त्व दिलंय. सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा खोदाईसाठी जनजागृती करून प्रोत्साहन दिलं. महिलांना शोषखड्डा खोदाईचं महत्त्व पटवून देत श्रमदानातून शोषखड्डा खोदाईसाठी मोहीम हाती घेतली. घरातील सुका कचरा, ओला कचरा यांच्या वर्गीकरणासाठी कुटुंबाला ड्युअल डस्टबिनचं मोफत वाटप केलं. किचन मधील ओल्या कचऱ्याचा वापर करून घरगुती वापरासाठी गॅस आणि खत निर्मितीचं युनिट प्राथमिक शाळेत बसवण्यात आलं. हे युनिट गावातील ग्रामस्थांसाठी एक उदाहरण म्हणून सेट केलंय. याद्वारे गावातील ग्रामस्थांना ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी एक सक्षम पर्याय देण्याची सुरुवात या अभियानाच्या निमित्तानं झाली असं म्हणतात.
या विविध उपक्रमांमुळे आज ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची जाणीव वाढते. श्रमदान आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावातील रस्ते दुरुस्ती, पायवाट, पाणंद वाटेची साफसफाई आणि दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार हे या अभियानाचं वैशिष्ट्य ठरलंय. वर्षानुवर्ष झाडाझुडपात अडकून पडलेल्या रस्त्यांनी यावेळी मोकळा श्वास घेतलाय. श्रमदान करून नारळ पोफळीच्या बागेतील शेतपाट साफसफाई केल्यानं जणू मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं हे गाणं ग्रामस्थांच्या ओठांवर येऊ लागलं. गावातील वनराई बंधाऱ्यासोबतच कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या गेट्स बसून पाणी अडवण्यात आलं. सिमेंटला बांध, कॅबियन बंधारे यांच्या बांधकामामुळे जलसंधारणाची नवीन पहाट अभियानाच्या निमित्तानं उजाडते. गावच्या जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या पर्यावरणाचा वारसा कायम राहावा यासाठी अभियान काळात जुन्या आणि दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. माऊली मंदिरासमोरील परिसरात साफसफाई करून तेथील दुर्मिळ वृक्ष संवर्धनासाठी लोकसहभागातून पुढाकार घेण्यात आला. येथील वृक्षांना पार बांधून एक उद्यान विकसित करण्यात येत आहे. छत्रपती शाहू स्मृती उद्यान हे गावातील लहान थोरांसाठी आज विरंगुळा केंद्र बनलंय. येथील खुल्या व्यायाम शाळेमुळे मुलं तरुणांमध्ये व्यायामाची सुविधा निर्माण झाली आहे. येथील प्राथमिक शाळांना ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून वाचनालय सुविधा देण्यात आल्या. तसेच माऊली मंदिरासमोरील रंगमंचावर वृत्तपत्र वाचन कट्टा बनवण्यात आलाय. तसेच गावातील महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीनं समृद्धी ग्रामसंघाला हक्काचं सुसज्ज कार्यालय देण्यात आलं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या निमित्तानं गावातील शाळा, अंगणवाडी यांना ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून अनेक सुविधा देऊन भौतिक, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले. त्याअंतर्गत शाळा, अंगणवाडीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. शाळांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर देण्यात आले. तसेच सौर ऊर्जा युनिट बसवण्याचं नियोजन केलं गेलं. लोकसहभागातून शाळा नंबर 1 कोसमवाडी येथील अंगणवाडीसाठी लोकसहभागातून पेविंग ब्लॉक, टाइल्स बसवून सुशोभीकरण करण्यात आलं. महिलांसाठी दोन्ही अंगणवाडीत सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन्स बसवण्यात आल्या. आता ग्रामपंचायत कार्यालयही सुसज्ज आणि सुशोभित रूपात आकाराला आलंय. ग्रामस्थांना लागणारं उत्पन्न, जातीचे दाखले, अन्य दाखले अशा सुविधा आता ग्रामपंचायतींमधील आपलं सेवा केंद्रातून मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वेळ, पैसे, कष्टाची बचत होतीये. गावचा विकास म्हणजे केवळ भौतिक विकास नव्हे, तर गावच्या सामाजिक, सांस्कृतिक उन्नयनासाठी प्रयत्न करून स्वच्छ, सुंदर, शांत, समृद्ध गाव निर्माण करणं होय. किशोरवयीन मुलं पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ लेखक डॉक्टर रुपेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयीन मुलांचा मेळावा घेण्यात आला. गावातील ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीसाठी, विशेषतः महिलांच्या हिमोग्लोबिनच्या मोफत तपासणीसाठी या शिबिरात खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यातून ॲनिमिया मुक्त गावची संकल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. ते उद्दिष्ट आज साध्य झाल्याचा विशेष आनंद आहे. वाढत्या रासायनिक खत, कीटकनाशकांच्या वापरामुळे आज आधुनिक शेती ही विषयुक्त झाली आहे. त्याचे दुष्परिणाम आता मानवी आरोग्य, पर्यावरणावर दिसू लागले. अशावेळी नैसर्गिक, पारंपरिक सेंद्रिय शेतीचं पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे. आडाळी ग्रामपंचायतीनं त्यासाठीच पुढाकार घेऊन एक पाऊल विषमुक्त शेतीकडे, शाश्वत आरोग्यदायी जीवनाकडे या अंतर्गत सेंद्रिय शेती अभियान सुरू केलंय. त्याअंतर्गत सेंद्रिय शेतीची माहिती देणारी कार्यशाळा आयोजित केली. यावेळी सहभागी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 75% अनुदानावर वर्मी कंपोस्ट बॅग देण्याचं नियोजन केलंय. तसेच शाळकरी वयातच मुलांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व लक्षात यावं म्हणून सेंद्रिय शेती शाळा उपक्रम सुरू केला. गांडूळ खत निर्मिती प्रक्रिया कशी होते याची माहिती प्रत्यक्ष गांडूळ खत निर्मिती युनिटच्या ठिकाणी भेट देऊन दिली. वर्षाला 1 लाख किलो गांडूळ खत निर्मिती करणाऱ्या कोंडी येथील युवा शेतकरी अनंत नाडकर्णी यांना पाणलोट प्रकल्प अंतर्गत ग्रामपंचायतीनं 80% अनुदानावर स्क्रीनिंग मशीन दिली आहे. तसेच त्यांच्या कार्याबद्दल प्रोत्साहनपर सत्कार, नव्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन असे कार्यक्रम केले. महिलांचा गट शेतीमध्ये सहभाग वाढावा या उद्देशानं अभियान काळात महिलांना सुद्धा प्रोत्साहन देऊन स्वतंत्रपणे शेतकरी उत्पादक समूह स्थापन करून नोंदणी करण्यात आली. गावच्या विकासाचं प्रमुख केंद्र म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय इमारत.
गेली अनेक वर्ष रखडलेल्या कामाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी नम्रता सावंत, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे गती मिळाली. त्यामुळे आज एक सुसज्ज, सुशोभित, उत्तम सेवा देणारं कार्यालय उभं राहिलंय. अभियान काळात शासकीय कार्यालयावर रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार युनिट, शाळा, अंगणवाडी तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, स्मशानभूमी, दफनभूमी, उद्यानात ठिबक सिंचन, पाणी पुरवठा, वृक्ष लागवड, बैठक व्यवस्था अशी अनेक कामं या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली. भात शेती, भाजीपाला लागवड, काजू, नारळ आणि सुपारीच्या बागायतीनं समृद्ध अशा आडाईला समृद्ध जैवविविधता व पर्यावरण लाभलंय. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्तानं गावानं हाच पर्यावरण, जलसंपत्ती आणि समृद्धतेचा वारसा जपण्यासाठी एकजुटीनं कंबर कसली आहे. त्यामुळे आज गावचं रूप पालटून गेलंय.